त्याला वाचायचं कसं, नंबर ऑफ सम. तर हा एसनचा फॉर्म्युला तेव्हा वापरला जाते जेव्हा एक सिरीज दिलेली असते. जेव्हा एखादी सिरीज दिलेली असते, तो म्हणते की 2, 4, 6, 8, 10 असे करता 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 आहे. त्याने टर्म पण दिलं नाही. 25 टर्म आहे आणि 25 टर्मची संख्या आहे. फॉर एक्झाम्पल आपण पकडलं सपोज किती असेल रे, 54 पकडून घ्या ॲज ऑन, ठीक आहे. तर असं करता 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 तेवढ्या संख्या आहे. तर आपल्याकडे एवढा वेळ नाही का आपण एवढ्याची बेरीज करून सम करत बसू. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20 असे करता करता तिथपर्यंत मोजत जावं लागेल. किती पूर्ण जेवढ्या पण टर्म आहेत पूर्ण 25च्या 25 टर्म मोजावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला सम मिळेल. एवढा वेळ नसतो आणि झटकन अभ्यास पटकन पास आपलं काम आहे. त्यामुळे त्यावेळेस त्या पूर्ण सिरीजच्या दिलेल्या पूर्ण सिरीजची बेरीज करायची असेल, सम करायची असेल, त्यावेळेस एसनचा फॉर्म्युला वापरला